हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मजेत असणार. तर आज आपण स्टार्ट करूया आपल्या नवीन चॅप्टरला, दॅट इज चॅप्टर 6 ऑफ ऑफेन्सेस अफेक्टिंग द ह्युमन बॉडी. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट दॅट इज कल्पेबल होमिसाइड आणि मर्डर, त्यामधला डिफरन्स काय असतो तो आपण आज पाहूया. चला तर मग सुरुवात करूया. सेक्शन 100 दॅट इज कल्पेबल होमिसाइड. हू एव्हर कॉजेस डेथ, म्हणजे कल्पेबल होमिसाइडमध्ये सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट काय आहे? डेथ कॉज होणं महत्त्वाचं आहे. नाहीतर आपल्याला कन्फ्युजन होत असतं की मर्डरमध्ये तर डेथ झालेली आहे, पण कल्पेबल होमिसाइडमध्ये सुद्धा डेथ होणं इम्पॉर्टंट असतं. तर जो कोणी डेथ कॉज करतो कशाने? बाय डुईंग अन ॲक्ट, त्याच्या ॲक्टने, विथ द इंटेन्शन ऑफ, इथे 3 इन्ग्रेडियंट महत्त्वाचे आहे. विथ द इंटेन्शन ऑफ कॉजिंग डेथ, डेथ कॉज होणं त्याच्या ॲक्टमुळे, विथ द इंटेन्शन ऑफ कॉजिंग डेथ, किंवा आता याला ऑर आहे, विथ इंटेन्शन ऑफ कॉजिंग सच बॉडीली इंजुरी ॲज इट लाईकली टू कॉज डेथ, किंवा विथ नॉलेज दॅट ही इज लाईकली बाय सच ॲक्ट कॉज अ डेथ. आणि ते केल्यानंतर त्यांनी कल्पेबल होमिसाइड केलं आहे असं आपण म्हणू. तर याचा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट काय आहे? हू एव्हर कॉजेस डेथ, कोणीही डेथ कॉज करतं त्याच्या ॲक्टनी, जेव्हा त्याचं इंटेन्शन असतं डेथ कॉज करायचं, हे महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स आहे. किंवा ऑर आहे, त्याचं इंटेन्शन असलं पाहिजे की त्याला अशी बॉडीली इंजुरी करणार की ज्यामुळे लाईकली टू कॉज डेथ त्या समोरच्या पर्सनची होणार, किंवा त्याला माहीत असणार की, त्याला नॉलेज असणार, त्याला माहीत असणार की माझ्या ह्या ॲक्टमुळे समोरच्याची डेथ कमिट होऊ शकते. तर हे 3 इन्ग्रेडियंट प्रूव्ह झाल्यानंतर तिथे कल्पेबल होमिसाइड झाला असं समजला जाणार. तर त्याच्यात 3 एक्सप्लेनेशन्स दिलेले आहे. ते कोणते? द पर्सन हू कॉजेस बॉडीली इंजुरी टू अनादर हू इज लेबरिंग अंडर अ डिसऑर्डर, डिसीज किंवा बॉडीली इन्फर्मिटी अँड देअर बाय ॲक्सेलरेटेड द डेथ ऑफ दॅट अनादर शॅल बी डीम टू हॅव कमिट हिज डेथ. म्हणजे हा जो सेक्शन आहे हा फिजिकल, जे लोक फिजिकली थोडेसे कमजोर असतात त्या लोकांसाठी दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल, जर समजा कोणाला माहीत आहे ए हा एक व्यक्ती आहे आणि बीला हे माहीत आहे की जर समजा एला कोणता तरी आजार आहे ज्यामुळे मी जर समजा काही त्याला थोडासा धक्का दिला किंवा त्याला काही कोणती बॉडीली इंजुरी थोडीशी पण केली तर त्याच्यामुळे समोरच्याची डेथ होऊ शकते. पण जनरल केसमध्ये आपण कोणाला पोटामध्ये बुक्की मारल्यानंतर त्याची डेथ होणार नाही. बट पर्टिक्युलर त्या पर्सनला माहीत असणार की आपण जर याला पोटामध्ये बुक्की दिली किंवा काही दिलं आणि त्याच्यामुळे समोरच्याची डेथ कॉज होऊ शकते. डेथ ही कशामुळे झालेली असणार? जरी त्याला बॉडीली इंजुरी आहे हे समोरच्याला माहीत आहे तर त्याला डिसऑर्डर, कोणतं डिसीज किंवा बॉडीली इन्फर्मिटी आहे आणि त्यामुळे त्याची डेथ झाली असं नाही म्हणणार. तुम्ही तो डिसीज त्याच्या बॉडीमधून ॲक्सेलरेटेड केला त्याच्यामुळे त्याची डेथ झाली असं समजला जाणार नाही की त्याच्या डिसीज किंवा बॉडीली जे म्हणजे त्याच्यामध्ये डिफिशियन्सी असणार त्यामुळे डेथ झाली असं समजणार नाही. तर कोर्टामध्ये असं कोणी पण ऑब्जेक्शन घेऊ शकलं असतं की याला हा आजार असल्यामुळे याची डेथ ह्या कारणामुळे झाली, किंवा ना की मी मारल्यामुळे किंवा माझ्या कोणत्या धक्क्यामुळे. म्हणून हा सेक्शनमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर तिथे पण हा कल्पेबल होमिसाइड होणार. त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन 2 मध्ये दिले आहे, जो पण डेथ कॉज करणार, कॉज बाय बॉडीली इंजुरी, द पर्सन हू कॉजेस सच बॉडीली इंजुरी शॅल डीम टू हॅव कॉज द डेथ ऑल्दो बाय रिस्टोरिंग द प्रॉपर रेमेडी अँड स्किलफुल ट्रीटमेंट द डेथ माइट हॅव बीन प्रिव्हेंटेड. आता जर समजा एखादा माणूस आहे त्याला आपण 100 ते 99 काठीने खूप त्याच्यावर हल्ला केला आणि बस आता तो एक काठी मारल्यानंतर मरणार आहे म्हणून आपण त्याला दवाखान्यात नेलं आणि त्यानंतर त्याच्यावर ट्रीटमेंट होताना त्याची डेथ झाली. तर त्याची डेथ ही त्याच्या मारल्यामुळे झाली किंवा त्याला प्रॉपर रेमेडीज किंवा स्किलफुल ट्रीटमेंट लवकर नाही भेटली ह्या कारणामुळे नाही झाली असून तुम्ही त्या जे बॉडीली इंजुरी केलेली आहे त्याच्यामुळे झालेली आहे असं समजला येणार, ना की त्याला प्रॉपर रेमेडी किंवा स्किलफुल ट्रीटमेंट मिळाली नाही म्हणून त्याची डेथ झाली असं नाही समजलं जाणार. तुम्ही जर समजा बॉडीली इंजुरी कॉज केली आहे तर त्यामुळेच त्याची डेथ झालेली आहे. त्यानंतर एक्सप्लेनेशन 3 ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, मदर्स होममध्ये कोणी पण एखाद्या चाइल्डची डेथ कॉज केली तर त्याला होमिसाइड नाही म्हणता येणार, कारण की तो जो ऑफेन्स आहे तो आपण मिसकॅरेजमध्ये घेणार. पण जर समजा एखादा
चाइल्डचा एखादा any part of that child has been brought forth, though the child may not have breathed or been completely born. म्हणजे त्या चाइल्डचा जर समजा एखादा पार्ट बाहेर आलेला असेल किंवा त्याला जिवंत पैदा नाही झाला पाहिजे तो, त्याच्यामुळे त्याची तुम्ही पहिलेच डेथ कॉज करत आहे किंवा त्या आईला ते बाळ फील होत असताना तुम्ही त्याची डेथ कॉज केला आहे, तर त्याला आपण कल्पेबल होमिसाइड म्हणणार. तर हे आहे आपलं कल्पेबल होमिसाइड. त्यानंतर आहे मर्डर. मर्डरमध्ये सुद्धा डेथ कॉज होणं इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे. तर कल्पेबल होमिसाइड हा मर्डर असतो, म्हणजे मर्डर होण्या पहिले तो कल्पेबल होमिसाइड असणं हे महत्त्वाचं आहे. तर यामध्ये इसेन्शियल इन्ग्रेडियंट कोणते आहे? इफ द ॲक्ट बाय विच डेथ इज कॉज इज डन विथ द इंटेन्शन ऑफ कॉझिंग डेथ. म्हणजे 101चा क्लॉज 1 इंटेन्शन ऑफ कॉझिंग डेथ आणि कल्पेबल होमिसाइडचा क्लॉज 1 विथ इंटेन्शन ऑफ कॉझिंग डेथ हा सेमच आहे. म्हणजे जर एखादा कोणताही गुन्हा कल्पेबल होमिसाइडच्या फर्स्ट क्लॉजमध्ये बसला तर तो मर्डरच्या पण फर्स्ट क्लॉजमध्ये बसणार. त्यानंतर सेकंड क्लॉज काय आहे? इफ द ॲक्ट बाय विच द डेथ इज कॉज इज डन विथ द इंटेन्शन ऑफ कॉझिंग सच बॉडीली इंजुरी, जिथे हे महत्त्वाचं इथे ऑफेंडर नो टू बी लायकली टू कॉज अ डेथ ऑफ पर्सन टू हुम द हार्म इज कॉज. ऑफेंडरला माहीत असलं पाहिजे. जर आता ह्या जगात आपण कोणालाही जर समजा एक असं खूप जोरात धक्का दिला तर कोणाची डेथ होणार नाही जनरल केसमध्ये, पण एखाद्याला माहीत आहे की मी जर समजा समोरच्याला असा धक्का दिला त्याच्यामुळे समोरच्याची डेथ कॉज होऊ शकते, त्या बॉडीली इंजुरीमुळे आपल्या ॲक्टमुळे हे होऊ शकणार आणि ते त्याला माहीत असूनही त्यांनी केलं तर असं समजलं जाणार जणू त्यांनी मर्डर केलेलं आहे. त्यानंतर ऑर्डिनरी कोर्स ऑफ नेचर टू बी कॉज डेथ. म्हणजे एखाद्याची जी कृती असणार ती कोणालाही सफिशियंट नसणार. म्हणजे एखाद्याला आपण इफ द ॲक्ट बाय विच द डेथ इज कॉज इज डन विथ द इंटेन्शन ऑफ कॉझिंग bodily injury to any person and bodily injury intended to be inflicted is sufficient in ordinary course of nature to cause a death. म्हणजे याच्यात आपण जर समजा कोणाला खूप साऱ्या अशा गोळ्या घातलेल्या आहे किंवा त्याला एखाद्या तलवारीने खूप घाव केलेला आहे तर ऑर्डिनरी नेचरमध्ये कोणाची पण तिथे डेथ कॉज होणार. तर त्या तशा ॲक्टमुळे जर समजा कोणाची डेथ झाली तर तिथे तो मर्डर झाला. त्यानंतर क्लॉज 4 म्हणजे एखाद्याचा ॲक्ट इतकं जास्त इमिनंटली डेंजरस आहे की सगळ्या ऑल प्रोबॅबिलिटीमध्ये त्याची डेथ ही होणारच आहे त्या इंजुरीमुळे, तर त्याला मर्डर म्हटलं जाणार. तर इथे फॉर एक्झाम्पल आता जर समजा एखादी गोळी जर समजा आपण कोणावर चालवली तर गरजेचं नाही आहे की त्याची ते डेथ तिथे होऊ शकते, त्याची डेथ तिथे होऊ पण शकणार किंवा नाही पण होऊ शकणार, कोणत्या पण प्रोबॅबिलिटी आहे. पण इथे ऑल प्रोबॅबिलिटी म्हटलेलं आहे. म्हणजे आपण 20-30 गोळ्या एकदम कोणाच्या डोक्यामध्ये चालवण्याचा प्रयत्न केला किंवा कोणी हे केलं तर त्या सगळ्या इमिनंटली डेंजरस आहे ती आपली ॲक्टिव्हिटी आणि ऑल प्रोबॅबिलिटीमध्ये समोरच्याची डेथ होणारच आहे, त्याच्यामुळे तो तिथे मर्डर होणार. त्यानंतर इथे एक्सेप्शन दिले आहे. आता इथे कल्पेबल होमिसाइड इज नॉट मर्डर. जेव्हा कोणत्या याच्यात हे असणार कल्पेबल होमिसाइड हा मर्डर नसणार. कोणत्या याच्यात सेल्फ कंट्रोल बाय ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशनमध्ये. त्याच्यानंतर कॉझिंग हे एक पहिलं एक्सप्लेनेशन आहे. त्यामध्ये एक्सेप्शन जर समजा डिप्राइव्ह ऑफ पॉवर ऑफ सेल्फ कंट्रोल बाय ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन, जर समजा ग्रेव्ह आणि सडन प्रोव्होकेशन असणार तर तो कल्पेबल होमिसाइड हा मर्डर होणार नाही. पण प्रोव्होकेशन हे कसं नसलं पाहिजे ह्याचे 3 ग्राउंड इथे आपल्याला मेन्शन केलेले आहे. त्याचे प्रोव्होकेशन जर समजा व्हॉलंटरी प्रोव्होकेशन असणार, त्याच्यानंतर प्रोव्होकेशन जे पब्लिक सर्वंटद्वारा केलं गेलं असणार किंवा प्रोव्होकेशन इज गिवन बाय पर्सन हु इज एक्झरसाइजिंग हिज राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. जर समजा हे 3 ग्राउंड असले तर त्यावेळेस आपल्याला प्रोव्होकेशनचा डिफेन्स आपल्याला भेटणार नाही तिथे. त्याच्यानंतर त्याचं एक्सेप्शन जे आहे हे 1 आहे. त्याच्यानंतर एक्सेप्शन 2 जे आहे हे एक्सीड द राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स ऑफ पर्सन ऑर प्रॉपर्टी. जर समजा एक्सीड झाला कोणाच्या थ्रू, जर फॉर एक्झाम्पल जर समजा थेफ्ट आहे, थेफ्टमध्ये आपल्याला काय करू शकतो, जोपर्यंत तो त्याची प्रॉपर्टी आपल्याला वापस नाही करत तोपर्यंत आपला
राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स एक्झरसाइजमध्ये असतो. तर थेफ्टमध्ये आपण कोणाची डेथ कॉज नाही करू शकत. डेथ कॉज करण्यापर्यंत आपला राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स तिथपर्यंत जात नाही. तर तिथे आपला इंटेन्शन असो नसो, जर समजा आपण एक्सिड द राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्समध्ये एक्झरसाइज केला तर आणि तिथे कोणाची डेथ झाली तर तिथे कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर येणार. त्याच्यानंतर थर्ड एक्सेप्शन आहे ते म्हणजे पब्लिक सर्वंटद्वारा जर समजा त्याच्या पॉवरच्या एक्सिडमध्ये जाऊन त्यांनी कोणतं ॲक्ट केलं ज्याच्यामुळे समोर त्याची डेथ झालेली आहे, जेव्हा की ते पॉवर त्याला लॉनी दिले गेलेले आहे आणि ते त्यांनी गुड फेथमध्ये केलं, तर तेव्हा हे सुद्धा कल्पेबल होमिसाइड इज नॉट अमाउंटिंग टू मर्डर ह्या ग्राउंडमध्ये येणार. त्याच्यानंतर एक्सेप्शन 4, एखादं जे ॲक्ट आहे कोणाचं हे बाय सडन फाईट अँड हीट ऑफ पॅशनमध्ये झालेलं आहे. कोणी एकदम प्रोवोक झालं एखाद्याच्या ॲक्शनमुळे आणि त्याच्यामुळे जर समजा डेथ कॉज होत आहे तर ते कल्पेबल होमिसाइड इज नॉट अमाउंटिंग टू मर्डरमध्ये येणार. त्याच्यानंतर एखादा 18 वर्षाचा वरचा जर समजा एखादा व्यक्ती आहे आणि त्यांनी त्याच्या मर्जीने तुम्हाला कन्सेंट दिली की तू माझी डेथ कॉज करू शकतो आणि जर समजा कोणी त्याची डेथ कॉज केली तर तो पण कल्पेबल होमिसाइड इज नॉट अमाउंटिंग टू मर्डर ह्या ग्राउंडमध्ये येणार. तर आता इथे आपण पाहूया कल्पेबल होमिसाइड आणि मर्डर यामध्ये बसण्यासाठी कोणत्या कोणत्या टेस्ट आहे. पहिले जे आहे हे सेक्शन 100 आहे. जर समजा आपला एखादा ऑफेन्स कल्पेबल होमिसाइडमध्ये बसला, ही आपली स्टेप 1 आहे. जर समजा तो कल्पेबल होमिसाइडमध्ये बसला त्यानंतर तो येणार 101 मध्ये म्हणजे मर्डरमध्ये म्हणजे स्टेप 2 मध्ये. जर तो 101 मध्ये बसला तर मर्डरच्या एक्सेप्शनमध्ये तो येणार कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर. त्याचे एक्सेप्शन्स जे आहे मर्डरचे ते अजून चांगले समजून घेण्याकरिता ही एक थेरी आहे. आपण त्याला फ्रॉग थेरी म्हणून सुद्धा ओळखलं जातो. जर हा एक फ्रॉग आहे, हे जे मोठं भांडं दिसत आहे हे आहे कल्पेबल होमिसाइडचं सेक्शन 100चं आणि हे आहे लहान भांडं, हे आहे मर्डरचं 101चं. तर ह्या भांड्याला हे 5 जे मी दाखवलेले आहे हे होल आहे. पहिलं होल आहे जे ग्रेव्ह अँड सडन प्रोवोकेशनचं, जे आपलं एक्सेप्शन 1 आहे मर्डरचं. तर हा जो फ्रॉग आहे हा इथे मर्डरच्या याच्यात गेल्यानंतर ह्या होलमधून येऊन बाहेर पडणार. कुठे पडणार? तो कल्पेबल होमिसाइडमध्ये, म्हणून ते इथे कल्पेबल होमिसाइड होणार. त्याच्यानंतर फ्रॉग हा परत इथे गेल्यानंतर हा होल जो आहे हा राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्सचा आहे. जर समजा एखादा पर्सन एक्सिड हिज राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स तर तो फ्रॉग ह्या याच्यातून परत कल्पेबल होमिसाइडमध्ये पडणार. थर्ड होल आहे आपला एक्सिड द पॉवर बाय पब्लिक सर्वंट. जर समजा त्यांनी त्याच्या पॉवरच्या एक्सिड जाऊन कोणतं कृत्य केलं असणार तरी तो मर्डरच्या भांड्यातून खाली पडणार कल्पेबल होमिसाइडमध्ये. त्याच्यानंतर आहे सडन फाईट, जे हीट बाय पॅशन जे आपण म्हटलं, तर ते जर समजा केलं तर हे 4थ्या एक्सेप्शनमध्ये बसणार. आणि 5वं एक्सेप्शन आहे जे 18 इयर अबाव कोणी पण आपल्याला कन्सेंट दिली असणार आणि त्यामुळे आपण कोणी पण त्याची डेथ कॉज केली तर तो फ्रॉग याच्यामधूनही बाहेर पडून कुठे CH म्हणजे कल्पेबल होमिसाइड सेक्शन 100मध्ये पडणार. ही आहे एक शॉर्टमध्ये फ्रॉग थेरी आपण याला म्हणतो. तर यामधून आता समजलं असणार आपल्याला जर समजा एखादा ऑफेन्स तो कल्पेबल होमिसाइडमध्ये बसला तर तो समोर येणार की तो मर्डरमध्ये बसतो का. मर्डरच्या सगळे क्लॉज त्यांनी सॅटिस्फाय केले तर तो समोर येणार थर्ड स्टेप म्हणजे एक्सेप्शनमध्ये कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर. आता हे झाले आपले 2 सेक्शन, दॅट इज 100 अँड 101. तर हे सगळ्यात महत्त्वाचे आणि थोडे कॉम्प्लिकेटेड असे आपण सेक्शन समजल्या जातात. एक केस आहे आर वर्सेस गोविंद. ह्या केसमध्ये कल्पेबल होमिसाइड आणि मर्डर ह्यामध्ये काय डिफरन्स असणार, ह्यामध्ये चीफ जस्टिसने ह्यामध्ये सांगितलं होतं. डेथ कॉज होणं तर आता दोन्हीमध्ये आपण पाहिलं कंपल्सरीच आहे कॉजिंग ऑफ डेथ. तर कल्पेबल होमिसाइडमध्ये सर्टॅनिटी, जी डेथ कॉज होण्याची सर्टॅनिटी जी असणार ती कमी असणार, पण मर्डरमध्ये ती जास्ती असणार. तसंच कल्पेबल होमिसाइडमध्ये डेथ कॉज होण्याची प्रोबॅबिलिटी ही कमी असणार तर ती मर्डरमध्ये जास्त असणार. तर आज आपण पाहिलं सेक्शन 100 अँड सेक्शन 101. तर आता नेक्स्ट आपण सेक्शनला पाहूया मर्डर कल्पेबल होमिसाइडच्या पनिशमेंट काय आहे. तर भेटूया लवकर नेक्स्ट व्हिडिओला.